आलेले आहेत आणि एका उत्सवाप्रमाणे ह्या स्पर्धा ते साजऱ्या करतात आणि सोमवारी किंवा रविवारी रात्री अशा ते आपल्या घरी माघारी परततील. एक 2 दिवसाचा आनंद, एक 2 दिवसाचं थोडस आठवणी घेऊन ते आपल्या कामावर पुन्हा रुजू होतील. यावेळी पुन्हा काहीतरी एका वर्षासाठी पुन्हा आपल्यासाठी काहीतरी आठवणी असतील. आपल्या एक स्वतःची तयारी काहीतरी करण्यासाठी काही आठवणी, काही चांगल्या आठवणी असतील, झेल सोडलेले असतील, झेल घेतलेले असतील, काही चांगल्या इनिंग खेळलेले असतील, चांगली फलंदाजी असेल, चांगली गोलंदाजी असेल, अशा प्रकारच्या आठवणी घेऊन ते हे वर्ष कसं तरी काढतील आणि पुढच्या वर्षाची वाट पाहतील. त्यामुळे हे 2 दिवस अप्रतिमरित्या हे खेळाडू जगतात. नुसतं खेळत नाही तर जगतात. राकेश चव्हाण का राकेश चव्हाण स्कोअर म्हणून आम्हाला सहकार्य करा. राकेश चव्हाण. सामना चालू होते. स्ट्राईकला 3 ते कोण आहे? लुकमान आणि मनोज. मनोजने यावर्षी मात्र संघ तोच ठेवला आहे, पण आम्हाला काही रिटर्न करू शकले नाहीत मनोज. संघर्षरित्या पाहूया. चला सामना चालू होत आहे. गोलंदाजीसाठी येतात ते जयेंद्र. मनोज आणि लुकमान. पहिला चेंडू शॉर्ट बॉल आणि हा चेंडू वाईडच्या स्वरूपात हा पहिला चेंडू अवांतर असेल. राकेश चव्हाण कृपया, सामना चालू झालाय, आपण स्कोरर म्हणून यायचंय. पुन्हा शॉर्ट चेंडू, परंतु फसवलंय गोलंदाजाला. शॉर्ट चेंडू परंतु नो बॉल. अंपायरच्या हाताकडे पहा, नो बॉल. लाईन क्रॉस केली आहे आणि लाईन तुम्ही क्रॉस करू शकत नाही. कुठेही असलं तरी तुम्ही लिमिट क्रॉस करू शकत नाही. या लाईन ज्या तुम्हाला दिसतात त्या सर्व बिलॉंग्स टू अंपायर असतात आणि त्यामुळे सर्व डिसिजन अंपायर घेतात या लाईन्स बाबतीत. त्यामुळे हा नो चेंडू. धावसंख्या झाली ती 3. कॅच घेतला परंतु फ्री हिट होता, त्यामुळे 1 धाव. मी सांगितलं असतं म्हणूनच कुठे बॉल ठेवले निर्धाव चेंडू. देवेंद्र शिगवण जरा स्कोरर म्हणून. ओके हरकत नाही. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढले. धावसंख्या 2 पुसते. दुसरा डॉट आला. धावसंख्या 2 पोहोचली 5 वरती. जयेंद्र पहिला वाईट चेंडू टाकला होता, पण चांगला कमबॅक म्हणावं लागेल. लेट त्याने पकडली आहे. हो, आता मात्र हा फटका देऊन जातो सरळ षटकार. सरळ 6 धावा हा फटका देऊन गेला. धावसंख्या जाऊन पोहोचतो की 11 वरती. मनोज यांनी मात्र धावसंख्या कमी होती ती फडका सुका ठेवा, त्यामध्ये हालचाल वाढवण्याचं काम केलेलं आहे. ओलाच राहील सगळा बॉल. सूरज हे कॅच घेऊ शकत होते, पण सूरज यांनी काही प्रयत्न नाही केला.
पुन्हा उत्कृष्ट असा चेंडू, हा चेंडू चांगला म्हणावा लागेल कारण टाइम तेवढा झाला नाही, लेट बॅट आली मनोज यांची आणि एक धावच फक्त एका धावच समाधान मानावं लागलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती. पहिले षटक पर्यंत पदावर असताना स्ट्रायकर असतील लुकमान. एक चांगला गोलंदाज विरुद्ध चांगले फलंदाज असा चाललेला सामना. पुन्हा शॉर्ट बॉल खेळण्यात अडचण, परंतु एका क्षेत्ररक्षणाचे सफल केलं त्यांनी, त्यामुळे एक धाव देण्यात यश आलंय. धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 13. लिस्ट नाही आणलेली आहे आज. बॉलर म्हणजे बॉलर कोण आहे ते बघितलं असतं ना. धीरज जे दिसतोय धीरज गोलंदाजीसाठी येत आहे ते धीरजचा सामना करतील लुकमान. चला सामना चालू होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. शॉर्ट बॉल, खूपच वाईट चेंडू आणि हा वाईडच्या स्वरूपात अवांतर एक धाव. धावसंख्या झाली 14. सवय नसल्यामुळे किंवा या चेंडूची सवय नसल्यामुळे कदाचित ग्रिप होत नसावा, त्यामुळे एक अवांतर धाव गेली आहे. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि पुन्हा मला वाटतं वाईट चेंडूचा इशारा. या गोलंदाजाचा रनअप पाहिला तर आमचे ओम शिगवण यासारखा त्याचा रनअप आहे, परंतु चेंडूची लाईन आणि लेंथ थोडीशी हरवल्यासारखं आहे. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र लेंथ मिळाली आहे. चांगला चेंडू. हो, धावसंख्या झाली ती 16. स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईकवर असतील मनोज आणि लुकमान. आता मात्र अप्रतिम चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण या यष्टीच्या मागे आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 16. उत्कृष्ट असा चेंडू, याकडे गेले चेंडू, पण चांगला फटका सुद्धा. मनोजाने फुलटॉस घेतला आणि एक धाव, परंतु एका धाव्यात समाधान मानावं लागलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. एक चांगला कमबॅक आपल्याला. ते चेंडू गेले, हा गेला ते. आता मात्र एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि उत्कृष्ट झेल निखिल यांनी टिपलेला आहे. वैभव शिगवण यांच्या संघामध्ये यांचे बंधुराज निखिल एक चांगले क्षेत्ररक्षक आहे. मुकेश म्हणू नका, मुकेश होमणे, रोहन शिगवण, त्यानंतर निखिल शिगवण असे हे चांगले क्षेत्ररक्षक असणारे असे हे खेळाडू आहेत. अप्रतिम झेल निखिल यांनी टिपला आणि आपल्या संघाला कमबॅक मिळवून दिला त्यांनी. लुकमान याच्या स्वरूपात पहिला झटका संघर्ष युद्ध संघाला बसतोय. नवीन बॅट्समन रत्नेश पडदे. आरपीएल ला यांनी एक सामना सेमीफायनल क्वार्टर फायनलचा सामना यांनी आपल्या बाजूने फिरवला होता. एका षटकाराने त्यांनी आपल्या बाजूला हा एक सामना फिरवला होता. पाहूया या सामन्यामध्ये काय ते चमत्कार करून दाखवत आहेत. आता त्यांच्यावर काही दडपण नाही आहे. कोणत्याही धावा आपल्याला चेस करायच्या नाही आहेत. उत्कृष्टाचा फटका, 6 धावा. बॅटवर लावायला लागल्या. प्रेक्षकाचा जल्लोष पाहायला मिळाला, कारण त्यावर लिहिलंच होतं की 6 धावा.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती. आता मात्र हालचाल होताना दिसतोय. स्कोर मध्ये 6 धावांनी एका 7 शिडीत मधल्या शिडीप्रमाणे 6 घरे पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 23. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धीरज यांच्यावर प्रेशर दिसते. आता मात्र एक निर्धाव नाही. वाईड चेंडूचा इशारा. मला बोललोच मगाशी मी 2-3 टाकू द्या. बहुत फास्ट आहे, टाइम नाही. धीरज विरुद्ध रत्नेश. आता मात्र चांगला चेंडू. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 24. चांगली धावसंख्या परंतु चांगला कमबॅक म्हणावं लागेल धीरज यांचा. एकच षटकार त्यांनी आपल्या या षटकामध्ये खर्ची घातला आणि धावसंख्या 24 वरतीच होती. 12च्या सरासरीने चाललेली धावसंख्या. आता स्ट्राईकवर असतील ते मनोज यांनी सुद्धा पहिल्या षटकामध्ये एक षटकार खेचला होता. पाहूया तशीच कामगिरी करण्याची आता आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत स्वतः संघमालक जातीने वैभव शिगवार. सारखा खराब झाला असता. एक चांगला टप्पा वैभव यांनी टाकलेला आहे. टायमिंग काही जुळलं नाही मनोज यांचं. बॉल फास्ट येतोय आणि बॅट आपली स्लो होते. परंतु त्या याच दरम्यान एक धाव घेण्यात यश आले मनोज आणि रत्नेश यांना. पाहूया आता मात्र एक जोरदार सामन्यामध्ये छोटा सामना आपल्याला पाहायला मिळेल. रत्नेश विरुद्ध वैभव. रोज स्वारा असणारे हे खेळाडू याच मैदानावर. आता मात्र वाईट चेंडूचा इशारा. वैभव थोड्याशा प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो हा बोला. स्टेटस काय नाही अजून आमचे व्हायचे ना. हो ना. आणि उत्कृष्ट असं चेंडू यॉर्कर लेंगल चेंडू वैभव यांचा रत्नेश यांचं त्रिफळा चित पद्धतीने विकेट होऊन रत्नेश